नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण मापे पाहूयात। तर या इथं 15 इंच उंचीचा ब्लाउज आहे, म्हणजे 14 इंच तयार आहे। शोल्डर आहे 7 इंच, आर्म होल पण 7 इंचच आहे। अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचा आहे आर्म होल साइडनी, आणि छाती आहे 32, त्याच्यामध्ये 2 इंच मी शिलाई मार्जिन ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर जे ब्रॉड आहे ते 3.5 इंच आणि उंची 3.5 इंच अशी घेतलेली आहे। तर तो बॉक्स मी बनवून त्याला आकार देऊन झालेला आहे। तर त्याच्यानंतर जो खालचा मध्ये आपला डिझाइन तयार होणार आहे त्याची मापे, तर या इथं 7 इंचाचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। पुन्हा 3.5 इंच रुंदी, म्हणजे जसा वरचा गळा घेतलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। तर बॉक्स बनवून घेतल्यानंतर आता ह्या बॉक्सचा अर्धा आपल्याला काढायचा आहे। तिथं 7 इंच आहे, तर 3.5 इंच अर्ध येणार आहे। तर ती मार्किंग करून घेतल्यानंतर पट्टीच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला एक क्रॉस मार्किंग करून घ्यायची आहे। खालच्या बाजूने असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉप शेप तयार करायचा आहे। तर इथं गोल आकार द्यायचा आहे। तर कशाच्या पण साहाय्याने जी गोल वस्तू असेल त्याच्या साहाय्याने तुम्ही असा आकार देऊ शकता। तर इथे मी छोटा आकार दिला आहे आणि खालच्या बाजूला थोडासा मोठा आकार घेतलेला आहे। तर अशा प्रकारे ही डिझाइन आपण तयार करणार आहोत। तर ही झाली अस्तरवरती मी तुम्हाला डिझाइन काढून दाखवली आहे। तर ही डिझाइन आता मी जो आपला अस्तर आहे त्याच्यावरतीच कॅनव्हास चिटकवून घेतलेला आहे, कॅनव्हासवर कट करून, आणि त्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून असं पेनाने मी बघा मार्किंग केलेलं आहे। आणि त्याच मार्किंगवरती मी शिलाई करून घेत आहे, जेणेकरून आपली एकसारखी शिलाई येईल। तुम्ही कॅनव्हासच्या बाजूने पण शिलाई करू शकता, पण या इथं मी कॅनव्हासवरूनच शिलाई करून घेत आहे। तर काय होतं, जरा फिनिशिंग आणखीन छान येते जरा, त्यासाठी मी कॅनव्हासवरूनच शिलाई करून घेत आहे। तर इथं जर तुमचा ब्लाऊज आहे ना ट्रान्सपरंट नसेल तर तुम्ही अशा प्रकारे कपडा वाचवू शकता तुमचा। जर ट्रान्सपरंट असेल पीस तर मग तुम्हाला एक्स्ट्रा कपडा घ्यावा लागतो कॅनव्हास चिटकवण्यासाठी। तर या इथं बघू शकता जी मी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे व्यवस्थित अशी। आणि आता ज्या पिना काढून घेत आहे, अगोदर सगळं ब्लाऊज आणि अस्तर पिनांनी मी शेपटी पिनांनी हे करून घेतलेलं होतं। त्याच्यानंतर आता जे आपण शिलाई केलं आहे तर त्याच्या बाजूनी थोडंसं 1/2 इंच मार्जिन सोडून किंवा 2-3 लाईन अशा सोडून तुम्ही हे कट करू शकता। कट करून घेतल्यानंतर पूर्ण आपल्याला असं कोपऱ्यावरती किंवा गोलाकार आकार आहे त्या ठिकाणी असं कट्स मारून घ्यायचे आहेत। तर त्याने काय होतं, थोडंसं फिनिशिंगमध्ये आपला हा ब्लाऊज म्हणजे सगळे कोणे वगैरे व्यवस्थित असे बाहेर येतात। तर त्यासाठी नेहमी कट करून घ्यायचा। गोल गळा जरी असेल ना तरी असं कट करून घ्यायचा थोडा थोडा, जेणेकरून आपला फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होऊ शकतो। तर आता या इथं मी गळा व्यवस्थित पलटी करून याला प्रेस करून घेतलेला आहे। आणि या इथं बघू शकता किती सुंदर असा आपला हा गळ्याचा आकार तयार झालेला आहे। तर आता साईडनी शिलाई करून घ्यायची आहे। पूर्ण साईडनी शिलाई करून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे। तर या इथं एक्स्ट्रा कपडा मी सगळं कट करून घेत आहे, आणि जेवढा आपला अस्तर आहे त्याच मापात आपल्याला ब्लाऊज पीसचा पण कपडा ठेवायचा आहे। तर आता ते झाल्यानंतर या इथं बघा मी 4-4 इंचावरती आडवी 4 इंच उभी 4 इंच असं जे आपले टक्स आहेत त्याला मार्किंग केलेलं आहे। आणि टक्समध्ये आपण 1-1 इंच घेणार आहोत, म्हणजे अर्धा इंच घेणार आहोत डबल, म्हणजे टोटल 1 इंच होतं। आणि जर तुमचा कपडा जर व्यवस्थित नसेल तर सिल्क असेल तर काय करायचं, अगोदर टक्सवर शिलाई मारून घ्यायची आणि नंतरनं टक्स मारायचा, म्हणजे व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपला टक्स दिसून येतो। तर या इथं टक्स मारून झाल्यानंतर आता याला कमरेची पट्टी लावून घ्यायची आहे। कमरेची पट्टी पण लावताना काय करायचं आहे, जेव्हा आपण कमरेला पट्टी लावू दुसरी एक्स्ट्रा, तर त्याला कधी असे छोटी छोटी एखाद जागी प्लेट्स घ्यायची, जेणेकरून काय होणार की जेव्हा आपण ते आतमध्ये पलटी करू तर त्यावेळेस फिनिशिंगमध्ये ती पट्टी जोडली जाईल।
अशी ताणल्यागत होत नाही त्यासाठी. तर आता इथे एक छोटीशी दोरी तयार करायची आहे. तर त्यासाठी इथे मी छोटासा कपडा घेतला आहे, कारण आपल्याला ब्लाऊजमध्ये मध्ये बटन लावायचं आहे. तर त्यासाठी इथं बटनमध्ये अडकवण्यासाठी एक लूप तयार करायचा आहे. तर लूप तयार करून घेतल्यानंतर ना आता तो आपण ब्लाऊजला लावणार आहे. तर आता दाब शिलाई मारली नव्हती, तर इथे काय करायचं आहे, दाब शिलाई मारता मारताच हे जॉईंट करून घ्यायचं आहे. ते या इथं जॉईंट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला इथे बटन लावायचं आहे त्यासाठी. तर बोटनेकमध्ये ही डिझाईन खूप सुंदर आणि खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या. खूप जण शिवतात हीच डिझाईन. तर अशा प्रकारे एकदम डिझाईनच्या साईडलाच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित अशी डिझाईन आपली व्यवस्थित राहील. तर याची कटिंग पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. प्रिन्सेस कटमध्ये हा ब्लाऊज आहे, 32 इंच छातीचा आहे. तर याची कटिंग पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर बघितली नसेल तर तीही आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. एकदम सोप्या शब्दात अशी मी ही बोटनेक प्रिन्सेस कटची कटिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर बघू शकता किती सुंदर असा आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहायचे जर असतील तुम्हाला तर नक्की चॅनल आपला सबस्क्राईब करा. तर बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.